रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय। आज रामटेक मतदारसंघात बावनकुळेंचं बूथ संपर्क अभियान आहे। 28 क्रमांकाच्या बूथवरील कार्यकर्त्यांची बैठक त्यांच्याकडून घेतली जाईल। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, नक्कीच रामटेक लोकसभा मतदारसंघाबाबत अजूनही रस्सीखेच सुरू आहे शिवसेना आणि भाजपमध्ये। असं असलं तरी आता थोड्याच वेळात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं बूथ संपर्क अभियान जे आहे ते या ठिकाणी रामटेक लोकसभा मतदारसंघातील कोराडी परिसरात होत आहे। आपण बघू शकतो कार्यकर्ते बूथवरचे या ठिकाणी आलेले आहेत। भाजपच्या प्रत्येक नेत्यांनी 2 बूथची जबाबदारी घेतली आणि त्या बूथवर 51% जास्त मतं मिळायला पाहिजे असं टार्गेट ठेवलं। आता थोड्याच वेळात या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या बूथवर संपर्क अभियान आहे। 28 क्रमांकाचा हा बूथ आहे आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो। नरेंद्र भाऊ, हा मतदारसंघ कुणाला जाणार, सेनेला की भाजपला, हे अजून ठरलं नाही, तरी तुम्ही इथे जनसंपर्क अभियान घेत आहेत, बूथ संपर्क अभियान घेत आहेत। हे वालं आता मतदारसंघ आपल्या रामटेकचं भाजपाला जाणार आहे हे आम्हाला दिसून येत आहे। याच्यानंतर कृपालजी तुमाने होते ते आम्हाला इथे काही दिसले नाही आजपर्यंत, कधी कोणताही विकास निधी इथं दिलेला नाही आहे। त्यामुळे आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांची बी म्हणून मागणी आहे की आम्हाला भाजपचा नेता इथे बावनकुळे साहेब इथे काय असणार आहे? इथे बावनकुळे साहेबांनी 28 आणि 29 नंबरचं बूथ हे त्यांनी घेतलेलं आहे आणि इथं 80पेक्षा जास्त मतं त्या बूथवर भेटणार आहे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी थोड्याच वेळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी येणार आहेत आणि बूथ संपर्क अभियान जे आहे ते राबवलं जाणार आहे। भाजपचे स्थानिक कार्यकर्ते, कोराडीचे सरपंच नरेंद्र, ते म्हणतात की या ठिकाणी रामटेकमध्ये भाजपला ही जागा मिळणार, भाजपचा उमेदवार असणार, शिवसेनेच्या खासदारांनी निधीच दिला नाही, त्यामुळे जे एक्झिस्टिंग खासदार आहेत त्यांच्यावर नाराजी या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे भाजपकडनं मागणी होते आहे की भाजपला ती जागा मिळावी आणि त्यासाठीच हा प्रयत्न म्हणायचा का, हाही एक चर्चेचा विषय आहे। कारण की रामटेकचा फैसला झाला नाही तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे थोड्याच वेळात या ठिकाणी बूथ संपर्क अभियान करतायत। महायुतीला जागा गेल्यावर ते मतं महायुतीकडे जाणार आहेत, महायुतीचाही प्रचार केला जाणार आहे, परंतु आता तरी भाजपनं रामटेक लोकसभा मतदारसंघात बूथ संपर्क अभियान सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असणार आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स